संभाजीनगरच्या पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीत राडा झालाय तर भाजपचे सभापती पदाच्या उमेदवारांची अंबादास दानवेंनी कॉलर धरल्यानं तणाव निर्माण झालेला होता। भाजपच्या साम दाम दंडभेद रणनीतीमुळे 6 मतांच्या जोरावर भाजपचा सभापती विराजमान झालेला आहे। काय घडलंय पाहूया। संभाजीनगरच्या पंचायत समिती निवडणुकीत राडा। दानवेंनी धरली भाजप नेत्याची कॉलर। शिंदेंच्या शिवसेनेत फाटाफूट, भाजपचं चांग भलं। छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत हा असा राडा पाहायला मिळाला। विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी भाजपचे सभापती पदाचे उमेदवार कल्याण गायकवाड यांची थेट कॉलर धरली। शिवसेना युबीटीत निवडून आलेले 3 सदस्य भाजपनं पळवल्याचा आरोप दानवेंनी केला। शिवसेना युबीटीचे पंचायत समिती सदस्य मतदानावेळी गायब होताच संतापलेल्या दानवेंनी भाजप नेत्याची कॉलर पकडली। पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, अरे आरोग्याला माझा देऊन कुठं धमक्या देऊन लोक तर यांना उत्तर तर द्यावं लागेल ना। म्हणून मी पकडला त्या उमेदवाराला, दिला कानाखाली वाजवून। त्याला कोणाची आहे तो, कोणाचा उमेदवार आहे? तो भाजपचा आहे। बरं, दिले त्याच्या कानाखाली। तुमचे काही सदस्य गायब आहे का? हा, मग म्हणूनच ना हे आमचे शिंदे गटाचे हे सगळे यांनी यांच्या ताब्यात ठेवले ना भाजपने। शिंदेमध्ये 2 गट झालेत। हो, झालेले। तुमची काय तुम्ही आता अंगावर धावून गेले, काय कारण होतं? नाही, तो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे। आमचे लोक, काही शिंदे गटाचे लोक सरळ घेऊन गेला आणि भारतीय जनता पार्टी त्याला संरक्षण देते, पोलीस संरक्षण देतात त्याला। दुसऱ्या पक्षाचे लोक न्यायला ही काय पद्धत आहे? मग आता तुमची भूमिका काय? भूमिका मी त्याला जबाब विचारला आता। तुमचे किती सदस्य गायब आहेत? अजून काय पाहिले नाही आम्ही, काही आहे काही नाही आहे। बरं, आमचे आणि शिंदे गटाचे लोकांचे पण आहे। मग पंचायत समितीच्या निवडणुकीत तुमचे सदस्य आले तर येऊ द्या ना, वाट बघतो त्यांची। अंबादास दानवेंनी केलेल्या राड्यामुळे पंचायत समिती परिसरात तणावाचं वातावरण होतं। परिसराला पोलीस छावणीचं रूप आलं होतं। पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीत निकालही तसाच लागला। निवडणुकीवेळी शिवसेना युबीटीचे 3 सदस्य गैरहजर राहिले। शिवाय शिवसेनेच्या शिरसाट गटाचे 2 सदस्यांनी भाजपला मतदान केलं। त्यामुळे भाजपच्या कल्याण गायकवाड यांचा विजय झाला। त्यांनी शिवसेनेच्या अनुराग शिंदेंचा पराभव केला। उपसभापती निवडणुकीत भाजपनं शिरसाट समर्थक बाळासाहेब गाडेंना पाठिंबा दिला। त्यामुळे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बाबासाहेब राठोड यांचा पराभव झाला। दानवेंनी कॉलर पकडल्याबाबत विचारलं असता कल्याण गायकवाड यांनी अतिशय सौम्य प्रतिक्रिया दिली। त्यामुळे कॉलर कांड म्हणजे लुटुपुटीची लढाई होती का, अशी चर्चा सुरू झाली आहे। हे आता हे चालू असतं, त्या सगळ्या गोष्टी ज्याने त्याने आपल्या सांभाळायला पाहिजे। विनाकारण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून त्याचा फायदा होत नाही। ठीक आहे, जन्माला आलो कधीतरी मरायचं, मरण शेवटी भगवंत देतोय, कोणी व्यक्ती देऊ शकत नाही। त्याच्यामुळे मी अशा कुठल्याही गोष्टीला घाबरतो नाही। पण कारवाई करणार आहात कधी आहे का? कारण तुमचा व्हिडिओ आहे। हे आता पक्षश्रेष्ठी ठरवतील, जसा मला पक्षाचा आदेश येईल तसं मी करेन। संभाजीनगरच्या राजकारणात 6 सदस्यांच्या जोरावर भाजपनं सभापतीपद पटकावलंय। हे मिळवण्यासाठी साम दाम दंड भेद याचा वापर केलाच असावा, पण विरोधकही सत्ताधाऱ्यांना सामील नव्हते ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। नितेश महाजन, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।